स्टार्ट. परिच्छेद. कुठल्याही समाजाची जडणघडण करण्याच्या दृष्टीने शिक्षण प्रक्रिया ही केंद्रवर्ती प्रक्रिया असते. त्यामुळे प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत व उच्च शिक्षणाच्या सर्व शाखांमध्ये मराठीचा माध्यम म्हणून उपयोग केला जाणे अपेक्षित आहे. सध्या मराठी शाळांमध्ये मराठी माध्यमाचा उपयोग केला जातो, परंतु इंग्रजी माध्यमाचे वाढते आकर्षण लक्षात घेऊन काही शाळांमधून आता इयत्ता 5वी पासून इयत्ता 10वी पर्यंत मराठीबरोबरच इंग्रजी माध्यमही उपयोगात आणले जाते. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्याही आता मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. अगदी ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा निर्माण होत आहेत. विशेषतः जागतिकीकरणाच्या स्वीकारानंतर हा प्रवास वेगाने सुरू झाला. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांप्रमाणे CBSE आणि विदेशी संस्थांशी संलग्न असलेली मंडळे यांच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झालेली दिसते. अशा प्रकारच्या सर्व शाळांमध्ये मराठी कुटुंबातील विद्यार्थीही शिकत असतात. त्यांनी मराठीऐवजी अन्य भाषांना अग्रक्रम द्यावा यासाठी येथे उत्तेजन दिले जाते. परिणामी या शाळांमधून मराठी भाषेचे उच्चाटन होऊ लागले आहे. पर्यायाने शालेय शिक्षणातून मराठी माध्यम आणि एक विषय म्हणून मराठीचा अभ्यास व शिक्षण क्रमाक्रमाने कमी होऊ लागलेले आहे. परिणामी सध्या अस्तित्वात असलेल्या मराठी माध्यमांचा शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ लागली असून या शाळांच्या तुकड्याही कमी होऊ लागल्या आहेत. हा प्रश्न मराठी भाषेचा जसा संबंधित आहे तसा शिक्षण प्रक्रियेशी सुद्धा निगडीत आहे. जगभरामध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जावे हे सर्वमान्य असलेले तत्त्व आहे. ज्ञानाचे अर्जन तसेच ज्ञानाची निर्मिती ही मातृभाषेतून चांगल्या प्रकारे होऊ शकते हे जागतिक पातळीवर सर्वमान्य झालेले तत्त्व आहे. त्यामुळे जगातील अत्यंत प्रगत असलेल्या राष्ट्रांमध्ये उदाहरणार्थ चीन, जपान, रशिया, जर्मनी, फ्रान्स इत्यादी प्रगत राष्ट्रांमध्ये मातृभाषाच सर्व प्रकारच्या शिक्षणामध्ये व सर्व पातळ्यांवर माध्यम म्हणून वापरल्या जातात. त्यामुळे ही राष्ट्रे ज्ञान निर्मितीमध्ये जागतिक पातळीवर अग्रेसर आहेत. भारतात देखील याच कारणासाठी मातृभाषेतून शिक्षण देण्याची प्रथा स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू होती, परंतु अलीकडे मात्र या धोरणाकडे पाठ फिरवण्यात आलेली आहे. परिच्छेद. शालेय शिक्षणामध्ये निदान मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी माध्यम आणि मराठी भाषा या दोन्ही गोष्टी आहेत, परंतु उच्च शिक्षणामध्ये विशेषतः विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवसाय यासारख्या ज्ञान शाखा संबंधीचे फारसे लेखन आढळत नाही. ही स्थिती निश्चितच चिंताजनक आहे. मराठी माध्यमांमध्ये या विषयासंबंधीची पुस्तके नसल्यामुळे मराठी माध्यमातून अध्ययन आणि अध्यापन होत नाही आणि मराठीतून अध्ययन अध्यापन होत नसल्यामुळे पाठ्यपुस्तके तयार होत नाही, असे हे दुष्टचक्र आहे. स्टॉप.